तुमच्या व्यवसायाचे ब्रँड लोगो किंवा टॅगलाईन ही तुमची ओळख आहे आणि त्याचं संरक्षणही अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्हिडिओद्वारे आपण माहिती घेणार आहोत. ट्रेडमार्क म्हणजे काय? ट्रेडमार्क कोणत्या गोष्टीसाठी घेता येतो? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे फायदे काय आहेत? आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रक्रिया. ट्रेडमार्क म्हणजे काय? तर एक विशिष्ट चिन्ह, नाव, लोगो, डिझाईन किंवा अभिव्यक्ती जी एका कंपनीची उत्पादने किंवा सेवा इतर कंपन्यांच्या उत्पादनांपेक्षा वेगळी ओळखण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून ग्राहकांना उत्पादकांचा स्रोत आणि गुणवत्ता समजू शकेल आणि बौद्धिक संपदा हक्क संपदा हक्काद्वारे संरक्षण करता येईल. ट्रेडमार्क या खालील किंवा पुढील गोष्टींसाठी घेता येतो. तुमचं कंपनीचं ब्रँड नाव, लोगो, आवाज, टॅगलाईन, रंग आणि इतरही काही. ट्रेडमार्कचे रजिस्ट्रेशनचे फायदे काय आहेत? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला त्याचं कायदेशीर संरक्षण मिळतं. तुम्ही त्याचा वापर जर झाला जो अनधिकृत आहे, तर त्याबद्दल तुम्हाला कायदेशीर कारवाई देखील करता येते. तुमची ब्रँडची ओळख हे तुमच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनद्वारे निर्माण होते आणि तुमच्या स्पर्धकांच्या उत्पादन किंवा सेवांपासून तुम्हाला वेगळे करण्यास मदत करते. विशेष अधिकार. तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनद्वारे एक विशेष अधिकार मिळतो. तो 10 वर्ष वापरू शकता आणि 10 वर्षानंतर तो नूतनीकरण किंवा रिन्युअलही करू शकता. चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठा आणि विश्वास. तुमच्या ट्रेडमार्क जर रजिस्टर्ड झालं असेल, तर त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रतिष्ठा वाढते आणि गुणवत्तेची खात्री मिळते. तसंच विश्वासही निर्माण होतो. आणि व्यवसायामध्ये मूल्य वाढते, म्हणजेच मौल्यवान मालमत्ता बनते, व्हॅल्यू ॲडिशन होतं आणि तुमच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजार मूल्यही वाढतं. तसेच एक विपणन साधन म्हणजे आपण म्हणतो मार्केटिंग इक्विपमेंट किंवा मार्केटिंगसाठी एक महत्त्वाचं कारण. शक्तिशाली ट्रेडमार्क हा जर बाजारात तुमच्या उत्पादनासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं शक्तिशाली स्थान मिळवून देतो, जे तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनद्वारे मिळवू शकता. आपण आता बघून घेऊया ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रक्रिया. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ट्रेडमार्क सर्च. त्यानंतर आपण अर्ज दाखल करतो. त्यानंतर ट्रेडमार्कसाठी जी सरकारी फी असते, ती आपण त्या ऑनलाईन पद्धतीने भरतो. त्यानंतर ट्रेडमार्क हे एक्झामिनेशन केलं जातं, परीक्षण केलं जातं आणि ते ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये 4 महिन्यासाठी ते पब्लिश केलं जातं. ते पब्लिश झाल्यानंतर समजा काही ऑब्जेक्शन असेल, तर ते ऑब्जेक्शन आपण त्या ऑब्जेक्शनला रिप्लाय देऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र हे मिळतं. जे प्रमाणपत्र तुम्हाला 10 वर्ष व्हॅलिड असतं आणि त्यानंतर तुम्हाला ते 10 वर्षानंतर रिन्युअल करावं लागतं. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रक्रिया अत्यंत सोप्या, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने करण्यासाठी ट्रेडमार्क अटर्नीची जरूर मदत घ्या आणि आजच तुमचा ब्रँड ट्रेडमार्क रजिस्टर करून घ्या. मी सौरभ चांदोरकर, एक ट्रेडमार्क रजिस्ट्री, लीड लॉयर ऑफ चांदोरकर असोसिएट्स. कायदेशीर सेवांमध्ये एक आमचं विश्वासार्ह नाव. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.